हॅलो मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत ई-के-वाय-सी कसे पूर्ण करायचे. तर जसे की तुम्हाला माहिती आहे, जर तुम्ही ई-के-वाय-सी करण्यासाठी वेबसाईटवर जाता किंवा लॅपटॉपमधून करता किंवा फोनमधून करता, तर तिथे सर्व्हर डाऊन असल्यामुळे तुम्हाला इथे लिहून येते की हाय ट्रॅफिक असा इश्यू लिहून येते. तर आज मी तुम्हाला सांगणार आहोत तो कसा सोडवू शकतात. सर्वात आधी मी तुम्हाला नॉर्मल करून दाखवतो की नॉर्मल जर तुम्ही करता तर तिथे काय इश्यू येते. जसं बघा, सर्वप्रथम इथे मला लाभार्थ्याचा आधार क्रमांक लिहायला सांगत आहे. तर इथे मी साधारणपणे लाभार्थ्याचा जो आधार क्रमांक आहे तो टाईप करून देतो आणि हे बघा, मी इथे आधार क्रमांक टाईप केला आहे. आता इथे तुम्हाला जो कॅप्चा दिसेल तो इथे टाकायचा आहे. तर मी इथे कॅप्चा टाकला आहे आणि कॅप्चा टाकल्यावर तुम्हाला मी सहमत आहे या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि OTP पाठवा असा पर्याय येईल, त्यावर क्लिक करायचं आहे. आणि क्लिक केल्यानंतर हे थोडं लोड होईल. थोडा वेळ तुम्हाला वाट पाहावी लागेल. हे सुमारे 1 मिनिट किंवा 1.5 मिनिटाचा वेळ घेईल. कधीकधी लवकरही होतं, तर थोडं थांबवावं लागेल. आणि जसं तुम्हाला माहीतच आहे, साधारणपणे असंच होतं की जर तुम्ही OTP पाठवावर क्लिक केलं तर सर्व्हर डाऊन असल्यामुळे इथे हाय ट्रॅफिक असं लिहून येतं. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथे वी आर एक्सपिरियन्सिंग हाय ट्रॅफिक, प्लीज ट्राय अगेन लेटर असा एरर दाखवत आहे. तुम्ही नॉर्मल या प्रकारे केलं तर तुम्हाला हेच प्रॉब्लेम नेहमी दिसेल. मी तुम्हाला असा एक ट्रिक सांगणार आहे ज्यामुळे तुम्ही हे सहजपणे करू शकाल आणि तुम्हाला असा कोणताही इश्यू दिसणार नाही. तर इथे टायमिंग पहा. इथे सध्या वेळ आहे सकाळी 9:15. जर तुम्ही या वेळेला किंवा सकाळच्या वेळेला केलं तर तुम्हाला हा इश्यू दिसेल. तर तुम्ही हे करायचं आहे रात्री 1:30 वाजल्यानंतर किंवा सकाळी 5:30 वाजण्याचा सुमारास. हो मित्रांनो, हे बघा, आता सकाळी 5:41 झाली आहेत आणि मी थोड्याच वेळापूर्वी हे ट्राय केलं होतं आणि ते यशस्वी झालं. बघा, इथे पहिला स्टेप नाही, दुसऱ्या स्टेपवर आहे. पहिल्या स्टेपमध्ये लाभार्थ्याचा आधार क्रमांक असतो आणि बघा इथे दुसऱ्या स्टेपवर आला आहे, जिथे वडिलांचा किंवा पतींचा आधार क्रमांक लिहायला सांगत आहे. पाहू शकता, आता 5:41 झाली आहेत. तर मी इथे आधार क्रमांक टाकला आहे आणि कॅप्चा कोड जो दिसत आहे मी टाकतो. मी सहमत आहे वर क्लिक केलं आणि OTP पाठवा या पर्यायावर क्लिक करतो. आणि जर तुम्ही या वेळेचा सुमारास करतास, जसं की 1:30 वाजल्यानंतर किंवा 5:30च्या सुमारास, तर हे बहुतांशी वेळ काम करतात. तर मी OTP पाठवावर क्लिक केलं आहे. आता थोडं थांबवावं लागेल. जर पुन्हा सर्व्हर डाऊन लिहून आलं तरीही 2-3 वेळा ट्राय करावं आणि हे थोडा वेळ घेतात, सुमारे 1 ते 1.5 मिनटं लागतो. तर थोडं थांबवावं लागतं. हो बघा मित्रांनो, थांबल्यानंतर मी बघू शकते की आता मला OTP एंटर करण्याचा पर्याय आला आहे. तर मी माझ्या फोनमध्ये बघतो, मला जिथे OTP आला आहे तो मी इथे एंटर करतो. हे बघा मित्रांनो, मला OTP मिळाला आहे. मी तो इथे टाकतो. OTP टाकल्यावर सबमिट करा वर क्लिक करायचं आहे. इथे पुन्हा थोडा लोड होईल, त्यामुळे थोडा थांबवावं लागेल. हे सुद्धा सुमारे अर्धा मिनिट किंवा 1 मिनिट घेईल. तर हे बघा मित्रांनो, आता पुढच्या स्टेपवर आला आहे. इथे तुम्हाला नाव आधीपासून लिहिलेलं दिसेल, जसं की पतींचं नाव किंवा वडिलांचं नाव, तो आपोआप येतं. इथे तुम्हाला जात निवडायची आहे, जशी तुमची जात असेल, आणि त्यानंतर होयवर क्लिक करायचं आहे. इथे देखील होयवर क्लिक करायचं आहे. दोन्ही ठिकाणी होय म्हणजे तुम्ही सहमती देत आहे यावर क्लिक करायचं आहे. दोन्ही ठिकाणी मी होय सिलेक्ट केलं आहे. हे बघा, सिलेक्ट झाल्यानंतर तुम्हाला सबमिट करा हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करायचं आहे. तर हे बघा, मी क्लिक केलं आणि लगेच ग्रीन रंगात मेसेज आला, तुमचा ई-के-वाय-सी सक्सेसफुल झाली आहे.